आज मी पण 2-4 महिने झाले व्हिडिओ बनवतो यूट्यूबला, पण काय 10 व्ह्यूज आणि 15 व्ह्यूज आणि ही व्ह्यूज आणि ती व्ह्यूज आपल्याला तसं ती हा दगड टाक इंस्टाग्राम आता लेट ट्रेंड चालू तुम्ही इंस्टाग्राम बघताय. कोण दगड टाकतंय लो व्हायरल, कोण बूट टाकतंय लो व्हायरल, कोण जेवत्या टाटावून उठून जातंय, काय फेकतंय लो व्हायरल. त्यांची नाही म्हणत 10-10 मिलियन 15-15 मिलियन व्ह्यूज जाते त्यांची. आणि आपण इथं कष्टाने काय करतोय, रोज व्लॉग बनवतोय, कसं बनवतोय तरी आपण व्हायरल होत नाही का? तर आपण आपल्या कष्टाने बनवतोय आणि आपलं किती लय आपण व्हायरल होत नाही ना का? तर आपण कसं बाहेर तसं बनवतो, आपली जे आहे ते रिअल दाखवतोय. कसला पण ट्रेंड वापरा, आपण एकच ट्रेंड वापरायचा जे आहे. आपण ट्रेंड बिन असलं काय वापरा, आपण एकच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, जय भीम, गुणरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा मावळा आपण. तर भावानो असला बेकार ही यूट्यूब मी जाम करून टाकणार आहे ना, लय घाण जाम करून टाकणार आहे. ह्यांना दाखवून देतो यूट्यूबमध्ये काय चीज आहे इंस्टाग्रामवाल्यांना. काय आपण पण हा इंस्टाग्राम बघतो, ही ती कोण कशा पण बघतं, जास्त जास्त करून कोण रील पुरींच्या बघ, कोण हे बघतं नाही म्हणत नाही का? तर ज्यादा छंद असतो आपण दाखवून द्यायचं आहे. काय यूट्यूब आहे ना, ही टॉपला नेऊन दाखवणार मी. यूट्यूब सगळ्याला दाखवणार, घाण करून टाकणार. कसं करणार माहीत आहे? ती ट्रेंड वापरते, ती दगड फेकून दे, ही फेकून दे, आणि मी एकटे आपलं जे आहे मनापासून तीच वापरणार. तर भावानं जय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक विजय, हीच मी ट्रेंड धरून चालणार. आणि ह्याच्यावर मी काय असेल ते माझं वर्चस्व स्थापन करून दाखवणार. तर भावांनो जय भीम, जय शिवराय. आणि ह्या मराठी मावळ्याला, जय भीम मावळ्याला तुम्ही फुल सपोर्ट करून टाका भावांनो. एवढंच माझी तुम्हाला विनंती आहे. तर जय महाराष्ट्र भावांनो.